नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, तुमच्या बाबतीत असं कधी झालेलं आहे का की तुमचा फक्त कामापुरताच वापर करून घेतात, इतर वेळेस तुमच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, तुमची फक्त गरजेपुरतीच आठवण काढतात? असल्या लोकांनी तुम्हाला कितीही विनवणी करून बोलवलं तरी तिथं तुम्ही जाऊ नका. त्या ठिकाणी फक्त पैशालाच किंमत दिली जाते, माणसाला किंमत दिली जात नाही. म्हणून अशा पैसेवाल्या आणि मोठ्या माणसांच्या मागे फिरणं आजच बंद करा. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात पैसा येतो आणि पैसा जातो. आज आहे तर उद्या नाही, पण एकदा का माणसाचा मान सन्मान गेला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. आपली सगळ्यात मोठी कमाई म्हणजे आपला स्वाभिमान. पण होतं काय माहिती आहे का, आपण खूप साधे असतो. कुणाचं मन दुखवायला आपल्याला नको वाटतं. कोणी प्रेमाने बोलावलं किंवा आग्रहाने बोलावलं की आपण नाही म्हणू शकत नाही. त्या ठिकाणी आपण आपलं तोंड घेऊन जातोच. मग तिथे गेल्यावर आपल्याला किंमत मिळो किंवा नाही मिळो, अशा ठिकाणी जाणं म्हणजे तुमची किंमत शून्य आहे. तुमची उपस्थिती ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. म्हणून मित्रांनो, तुमची वेळ आणि तुमचा सन्मान या दोन गोष्टी खूप मौल्यवान आहेत. त्या कुणालाही फुकट वाटू नका. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आज मी तुम्हाला अशा 8 ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला कोणी कितीही हात जोडून बोलावलं, कितीही मोठा आग्रह केला तरी चुकूनही तिथे पाऊल ठेवू नका. जर तिथे गेला तर तुमचा स्वाभिमान नक्कीच धुळीला मिळेल आणि तुमचं मन दुखावलं जाईल. हे 8 नियम जर तुम्ही पाळले तर लोक तुमची किंमत करायला लागतील. चला तर मग जाणून घेऊया ती 8 ठिकाणे कोणती आहेत. नंबर 1, जिथे तुम्हाला बिन बोलावता जावे लागते. मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे बोलावणं नाही तिथे जाणं नाही. आपल्यात एक म्हण आहे, बिन बोलावता पाहुणा कुत्र्याहून उना. हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हे सत्य आहे. काही लोक लय हुशार असतात. ते ऐनवेळी तुम्हाला रस्त्यात भेटले की म्हणतात, अरे आज आमच्याकडे छोटा कार्यक्रम आहे, तू आपलाच आहेस, तुला कशाला वेगळं आमंत्रण पाहिजे, येऊन जा की संध्याकाळी. हे ऐकायला जरी गोड वाटत असलं तरी समजून जा की त्यांनी तुम्हाला मनापासून बोलावलं नाही आहे. ज्यांना तुमची किंमत असते ते लोक घरी येऊन निरोप धाडतात किंवा निदान फोन करून मान देतात. लग्न असो किंवा वाढदिवस, ज्या घरी तुमची साधी विचारपूस केली जात नाही तिथे तुम्हाला सन्मानाने बोलावले जात नाही. जिथे उगीच आपलेपणाचा आव आणून जाऊ नका. तिथे गेल्यावर तुमची अवस्था अशी होते की लोक तुमच्याकडे बघून दुर्लक्ष करतात किंवा हा कशाला आला अशा नजरेने बघतात. तुमची वेळ आणि तुमचा चेहरा इतका स्वस्त करू नका की कोणीही तुम्हाला गृहीत धरेल. लक्षात ठेवा, स्वतःहून गेले की मान जातो आणि बोलवल्यावर गेले की सन्मान वाढतो. त्यामुळे रिकाम्या हाताने आणि बिन बोलावल्या पाहुण्यासारखं कोणाच्याही उंबरठ्यावर उभं राहू नका. नंबर 2, जिथे तुम्हाला कोणी विचारत नाही, किंमत नसलेल्या ठिकाणी जाऊ नका. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिथे गेल्यावर कुत्रंही विचारत नाही तिथे जाणं आजच बंद करा. अनेकदा आपण मोठ्या हौसेने एखाद्या नातेवाईकाच्या किंवा परिचिताच्या घरी जातो, पण तिथे गेल्यावर आपल्याला आपलीच लाज वाटायला लागते. कसं आहे माहिती आहे का, आपण घरात शिरतो पण समोरचा माणूस साधी नजर वर करून बघतही नाही. तो आपल्याच कामात किंवा मोबाईलमध्ये मग्न असतो. तुम्ही तिथे सोफ्यावर बसलाय पण कोणी पाण्याचा थेंबही विचारत नाही. उलट एखादा मोठा पाहुणा आला की तुम्हाला तिथून उठून, अरे तू जरा तिथे बाजूला बस किंवा बाजूला सरकतोस का, यांना बसू दे, असं अपमानित केलं जातं. लक्षात ठेवा, जेथे तुम्ही जाता तेथे कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येत नाही किंवा कोणाला आनंद होत नाही. तिथे तुमची उपस्थिती ही फक्त एक ओझं असते. अशा ठिकाणी बसून राहणं म्हणजे स्वतःचा अपमान स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासारखं आहे.
तुमची वेळ आणि तुमचा चेहरा इतका स्वस्त करू नका की कोणीही तुम्हाला कचऱ्यासारखं वागवेल. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना पंक्तीला बसण्यापेक्षा आपल्या गरिबीच्या झोपडीत मान आणि चटणी भाकर खाल्लेली कधीही चांगली. जिथे मान नाही तेथे पुन्हा पाऊल टाकायचं नाही, हा निश्चय आजच करा. नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या डोक्यात श्रीमंतीची हवा शिरली आहे ना, त्यांच्या उंबरठ्यालाही शिवू नका. काही लोक असे असतात ज्यांना तुमची ओढ नसते. त्यांना फक्त स्वतःचा देखावा करायचा असतो. ते तुम्हाला घरी बोलवतील, पण पाहुणा म्हणून नाही, तर बघ माझ्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी. तिथे गेल्यावर ते स्वतःच्या सोन्या नाण्यानं नवीन घेतलेल्या गाडीचं किंवा बंगल्याचं गुणगान गात बसतील. तुम्हाला असं वाटायला लागेल की आपण इथे यांच्या वस्तू बघायला आलोय की काय. असे लोक तुम्हाला मुद्दाम बोलावतात जेणेकरून तुमच्यासमोर स्वतःला मोठं सिद्ध करता येईल. त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काहीच घेणं देणं नसतं. जर समोरची व्यक्ती तुम्हाला माणूस म्हणून नाही तर स्वतःची श्रीमंती मिरवण्यासाठी प्रेक्षक म्हणून वापरत असेल तर अशांच्या दारात पाय टाकू नका. लक्षात ठेवा, श्रीमंती ही पैशात नसते, ती माणसाच्या वागण्यात आणि मनात असते. ज्यांच्याकडे माणुसकी नाही, फक्त पैशाचा माज आहे, अशांच्या पंक्तीला बसून पंचपक्वान्न खाण्यापेक्षा आपल्या गरिबीच्या घरी मानाची भाकरी खाल्लेली कधीही श्रेष्ठ. स्वाभिमान गहाण ठेवून कोणाच्याही श्रीमंतीचं कौतुक करायला जाऊ नका. नंबर 4, जिथे तुमच्या पाठीमागे तुमची निंदा होते. मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजे जिथे तुमच्या पाठीमागे तुमच्या नावानं खडे फोडले जातात त्यांच्या वाटेलाही जाऊ नका. आपल्याकडे काही लोक असे असतात जे समोर आल्यावर भावा करतात, लय गोड बोलतात, पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्याच नावाने शंका करतात. तुम्हाला जर माहिती असेल की अमुक ठिकाणी गेल्यावर लोक तुमच्या गरिबीची, तुमच्या कामाची किंवा तुमच्या कुटुंबाची मस्करी उडवतात, तर तिथे जाणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा दाबल्यासारखं आहे. अशा ठिकाणी जाऊन काय मिळवणार? उलट तिथे गेल्यावर लोक तुम्हाला टोमणे मारतील, चार चौघात तुमची इज्जत काढतील आणि तुम्ही तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा तुमची निंदा करायला मोकळे होतील. लक्षात ठेवा, जो तुमच्या पाठीमागे तुमचं वाईट बोलतो तो तुमचा कधीच असू शकत नाही. अशा विषारी लोकांच्या मैफिलीत बसण्यापेक्षा एकटं राहिलं कधीही चांगलं. आपला स्वाभिमान इतका स्वस्त करू नका की निंदा करणाऱ्यांना तुमची सोबत मिळावी. अशांच्या उंबरठ्यापासून लांब राहण्यातच तुमचं आणि तुमच्या मनाचं कल्याण आहे. नंबर 5, जुन्या कडू आठवणी उकरणाऱ्यांकडे. 5वा मुद्दा म्हणजे जिथं गेल्यावर तुमच्या जुन्या जखमावर मीठ चोळलं जातं त्या वाटेला जाऊ नका. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट काळ असतो आणि चुका झालेल्या असतात किंवा एखादं अपयश आलेलं असतं. पण काही लोक असे विषारी असतात की तुम्ही कितीही प्रगती केली तरी ते तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांचीच आठवण करून देतात. अरे तू तर तेव्हा असा होतास ना, तुझ्याकडे तर साधी सायकलही नव्हती ना. अशा गोष्टी उकरून ते तुम्हाला चार चौघात कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. ज्या घरात किंवा ज्या मित्रमंडळीत गेल्यावर तुम्हाला तुमच्या संघर्षाच्या काळाची टोमणे मारून आठवण करून दिली जाते, तिथे जाणं म्हणजे स्वतःच्या मनाची शांती गमावण्यासारखं आहे. अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला आनंद मिळण्याऐवजी फक्त मानसिक त्रास होतो. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या आजच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या कालच्या गरिबीची किंवा चुकांची मस्करी उडवतो तो तुमचा शुभचिंतक कधीच असू शकत नाही. आपल्या मनाच्या शांतीपेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. ज्यामुळे जिथे जुन्या कडू आठवणी उकरून तुम्हाला दुखावलं जातं अशांच्या उंबरठ्याला राम राम ठोकलेलाच बरा. नंबर 6, फक्त गरजेपुरती आठवण काढणाऱ्यांकडे अजिबातच जाऊ नका. एकदम कडू वाटणारा मुद्दा म्हणजे जे लोक फक्त गरज पडली की तुमची आठवण काढतात, त्यांच्या रांगेत उभं राहू नका. आपल्या आजूबाजूला काही असे नमुने असतात ज्यांना वर्षभर तुमची साधी खुशाली विचारायला वेळ नसतो, पण जेव्हा त्यांच्या कोणाची मदत हवी असते, पैशाची नड असते किंवा एखादं जड काम असतं, तेव्हा बरोबर त्यांच्या
त्यांना तुमची आठवण येते. मग फोनवर कसं गोड बोलतील, काय बाबा कसं आहेस, लई दिवस झाले भेटला नाहीस, आज जरा ये की इकडे. पण मित्रांनो, सावध राहा. अशा वेळी तुम्ही जिथे गेलात की तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला पाहुणा म्हणून नाही तर त्यांचं काम करून घेण्यासाठी बोलावलं आहे. काम झालं की असे हे लोक तुम्हाला ओळखही दाखवणार नाहीत. अशा ह्या लोकांसाठी आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. ज्यांना तुमच्या सुखदुःखाची देणं घेणं नाही, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पाय झाडणे. अशांच्या दारात उभं राहणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, आपण कोणाचे गुलाम नाही की कोणाची गरज भागवायला दरवेळी हजर असावं. असा स्वार्थी टोळीपासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. नंबर 7 मित्रांनो, 7वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिथे तुमच्या घामाची आणि कष्टाची किंमत शून्य आहे तिथे पुन्हा कधीही जाऊ नका. आयुष्यात आपण अनेकदा कोणाचं तरी काम करण्यासाठी, कोणाला तरी मदत करण्यासाठी आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवून धावत जातो. रात्रीचा दिवस करतो, कष्ट उपसतो. पण समोरचा माणूस जर असं म्हणत असेल की अरे यात काय मोठं, केलं तू हे तर कोणीही करेल, असं, तर समजून जा की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. काही लोक असे कृतज्ञ असतात की तुम्ही त्यांच्यासाठी कितीही जीव टाकला तरी त्यांना तेच कमीच वाटतं. ते तुमच्या उपकाराची किंवा मदतीची जाणीव ठेवत नाहीत. उलट तुम्हाला गृहीत धरतात. हा तर आपलाच आहे, याला काय सांगायचंय, असं म्हणून ते तुमच्या कष्टाचा अपमान करतात. ज्यांना तुमच्या कष्टाची किंमत नाही त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. यातच तुमचा खरा रुबाब आहे. सगळ्यात शेवटचा पण अतिशय मोलाचा 8वा मुद्दा आहे. जिथे तुमचं मन रमत नाही तिथे कोणाच्या बापासाठी सुद्धा जाऊ नका. कधी कधी काय होतं, एखादं ठिकाण खूप मोठं असतं, तिथे श्रीमंती असते, लोकही ओळखीचे असतात, पण तिथे गेल्यावर आपल्याला आतून कसं तरी वाटतं. एक प्रकारची नकारात्मकताच वाटते. मन सांगत असतं की भावा इथून निघ, हे तुझ्यासाठी नाही आहे. अशा वेळी कोणाचं मन राखण्यासाठी किंवा कुणी काय म्हणेल या भीतीने तेथे रेंगाळत बसू नका. तुमच्या मनाची शांती ही जगातल्या कोणत्याही मेजवानीपेक्षा मोठी आहे. जिथे गेल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटतं तिथे लोक तुमच्या विचारांचे नाहीत किंवा जिथे तुमची प्रगती बघून लोकांचे चेहरे काळवंटात, अशा ठिकाणी बसणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याला छळण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, तुमचे मन हे तुमचं खरं मार्गदर्शक असतात. जर तुम्हाला तिथे गेल्यावर आपलेपणा वाटत नसेल तर साधी हात जोडून तिथून बाहेर पडा. आयुष्यात अशाच ठिकाणी जा तिथे गेल्यावर तुम्हाला हसता येईल, मोकळेपणाने बोलता येईल आणि तिथून बाहेर पडताना तुमचं मन प्रसन्न असेल. स्वतःच्या आनंदाचा बळी देऊन जगाला खुश करायला जाऊ नका, कारण हे जग कधीच खुश होत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती 8 ठिकाणं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी संपत्ती आहे तर आजच या ठिकाणांना नाही म्हणायला शिका. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडा जरी मनाला भिडला असेल तरी आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचीही फजिती होणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.